हे द्रष्टा, देहरूप घराचा द्रष्टा, याच्यामध्ये एक जो वेदाचा सार आहे, ज्ञानाचं वैभव आहे, बुद्धीचं सामर्थ्य आहे, भगवंताची प्राप्ती आहे आणि स्वला स्वची अनुभूती आहे. त्याला मोक्ष स्थिती म्हणतात. ही परमार्थाचं उच्च टोक आहे. इथून पुढे परमार्थ संपला. जी बुद्धी, जे मन, ज्या भगवंताला जाणत जाणत भगवंतापाशी गेलं, देहापाशी नाही राहिलं, हा महत्वाचा टप्पा आहे. जे मन, जे बुद्धी, नाम घेणं वेगळं, ज्ञान होणं वेगळं, कर्म करणं वेगळं. त्या तीन रेखांडात्मक वेग आहे. ह्या तिन्ही अवस्थाचा आपल्याला अभ्यास पाहिजे आणि त्याचा अर्थ पण माहित पाहिजे. म्हणून कर्म हे कर्तेपणा वाचून असावं, उपासना निस्पृह काही डिमांड वाचून असावे, आणि ऐक्य संताच्या संगतीतून महावाक्यापासून भोगावं. बुद्धीचा देहाशी संबंध आहे, तो ऐक्य आहे. मनामध्ये संकल्प विकल्प आहे, ते अज्ञान आहे. मन रामाला जाणतंय, तो साधक आहे. मन राम होत, तो सिद्ध महात्मा आहे. अशा नाना रीतीने आपल्याला समजावून घेता येत आपल्याला की आपण काय आहेत, कुठे आहेत. आपण रामाला जाणतोय का, रामाला मानतो का, रामाच्या नामात आहेत का, रामाची ओळख आहे का, रामाची प्राप्ती आहे की, रामाची अनुभूती आहे की, रामाची स्थिती आहे. हे नाना प्रकारचा परमार्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये अंतःकरणामध्ये सगळा ग्रहण केला पाहिजे आणि त्या आपल्या श्वासातून आपलं ब्रह्मपद आपण गाठलं पाहिजे. ते देहपद बुद्धीनं सोडलं पाहिजे, जडाचा संबंध तिने टाकला पाहिजे आणि परमात्म्याचं स्वरूप तिने जाणलं पाहिजे. ते सुख तिने अनुभवलं पाहिजे, कारण ते सुख म्हणजे आत्मसुख आहे आणि आत्मरूप हे आपलं स्वरूप आहे. पण आपण देहरूप झालो म्हणून सुख दुःख पाठवी लागले आणि अहोरात्र चिंता मागं लागली. नाना विषयाची चिंता करतो, नाना विषयासाठी आपण जगतो, पण आपण स्वतःला न ओळखताच राहतो, स्तब्ध होतो. बाकीच्या विषयामध्ये आपण आयुष्य खर्च करतो. माझ्या मते आयुष्य बरबाद करतो की काहीतरी दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं, काहीतरीच मनात कुठलं तरी चक्र आणणं, काहीतरी विचार कुठलाही खोट्या वस्तूचा करणं, नाही त्या देहाला माझं म्हणणं, आहे ते स्वरूप सोडून देणं, हे परमार्थाचे लक्षण नसतात. तो अधिकारी पण नसतो परमार्थाचा. अधिकारी कोण असतो? जो की साधक असतो, जो सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करतो, तो साधना ज्ञानाची करतो, अध्यात्मावर पाऊल टाकतो, नाना ग्रंथाचं विवेचन करतो आणि स्वतःच्या रूपामध्ये बुद्धीला नेतो आणि बुद्धी ब्रह्म होती. तो साधक अगदी परिपूर्ण होतो. तो रामाच्या सोबत सतत असतो. त्याला रामाचं ऐक्य झाला असं म्हणावं लागतं. नाही असतंच म्हणण्याचा प्रश्न नाही, विषय न म्हणण्याचा, बोलण्याचा, की ज्या ज्ञानाच्या साधनेनं साधक सिद्ध पदावर येतो, अज्ञान संपवतो, वृत्तीला टाकतो, इंद्रियाचा संबंध सोडतो, व्यवहारात नसतो, व्यवहाराला पाहतो, तो द्रष्टा असतो. साष्टांग दंडवत माऊली. पाहणारा वेगळा, कर्माला, जगताला, व्यवहाराला, सुखदुःखाला जो पाहतो तो घराहून वेगळा आहे. देहरूप घराचा तो द्रष्टा आहे. ते तू आत्मा आहेस. जे तू द्रष्टा ते तू आत्मा. कळालं? हो माऊली. आणि ह्यासाठीच आपण रोज चिंतन करतो. रोज आपल्याला चिंता असते की मला कळालं की नाही, विषय काय सांगितला आजचा, आणि आपण काय ग्रहण केला, बुद्धीची क्षमता काय आहे, तिनं काय विचारधारा तिची आहे. या ज्ञानाच्या विचारधारामध्ये, श्रवणाच्या भक्तीमध्ये, वेदाच्या सामर्थ्यामध्ये मन हे देहाकडून वर्तित होतं, म्हणजे परान्मुख होतं आणि आपल्या आपल्या सत्तेकडे जात. ती आत्मसत्ता असती, ही देहसत्ता असते. अज्ञानामुळे देहाचा संबंध येतो. पण तुम्ही पूजा करा, पाठ करा, काय करा, काय तुमच्या मनानं काय नाचायचं ते नाचा, पण तुम्हाला
आत्मभाव जागा नसेल, अविद्या मेलेली नसेल, मिथ्यात्व झालेले नसेल, संतांची कृपा होत नसेल, ग्रंथाचा अनुभव येत नसेल, ओवी तुमच्या मनात ठसेत नसेल, माऊलीचा मोक्ष तुम्हाला भोगता येत नसेल, तर तुमचा जन्म कवडी किंमत आम्ही समजतो. तुम्हाला काय समजते ते समजा. मागाचे वाक्य सांगा बरं. काय समजायचे त्याच्या अगोदर प्रपंच कळाला, व्यवहार कळाला, गुण कळाले, अभिमान वाढला, ती बुद्धी व्यर्थ आहे. आणि जी बुद्धी रामाला जाणती, रामासोबत राहती, रामाच्या प्राप्तीसाठी जगती, आणि ते तो आता देहाला सोडतो, व्यवहाराला मोडतो, अज्ञानाला तोडतो, तो भगवंताला मन जोडतो. हा बेटा, कितपत व्यवहाराचा आपण व्यवहारात थैमान किती घालायचं, देहाचा संबंध का म्हणून वाढवायचा, खोटं जगत आहे त्याला खरं का म्हणायचं, आणि ह्याला आपलं का समजायचं, ह्याला आपलं समजलं की त्राग आहे तमो गुण आहे, आणि ह्याला सोडलं की सत्व गुण आहे, ह्याचा पाठ मोक्षाचं ज्ञान आहे. म्हणून हे कळावं, ज्ञान मिळावं, अंतःकरण पवित्र आणि पावन आणि शुद्ध असावं, अट्टहास नसावा, तमोगुण संपावा, अविद्या जळावी, ब्रह्मविद्या कळावी, साधूची संगती आपल्याला प्राप्त व्हावी, साधना परिपूर्ण व्हावी, अध्यात्माचं भांडवल मजबूत ठेवावं, आणि मी कोण हे हृदयात जाणावं, वृत्तीला देहातून बाहेर काढावं, परमात्म्याला समजून घ्यावं, अनात्मवृत्ती फेकून द्यावी, आत्मवृत्ती सतत राहावी, बोधाची स्थिती भोगत जावी, देहस्थिती त्यागत जावी, रामाची भेट होत जावी, जगताचा भाव बंद व्हावा, आत्मस्थितीत मन यावं, आणि आपलं स्थान आपण पाहावं, जे की ब्रह्मस्थान. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर माऊली. काय व्यर्थ जगता संसारात, का आपलं मन इकडे तिकडे डगमगत, का आपण आपल्या जातानाच्या आयुष्यामध्ये आपण डगमगाणी, आपण आपलं बुद्धिभ्रष्ट होती, आपण अहंकार करतो, आपल्याला न अनुवाद येतो, ना आपण श्रवणात नित्य असून आपल्याला आपला अनुभव येत नाही, हा देहाचा संबंध जात नाही, हा अहंकार माजतो बुद्धीमध्ये, त्रागा होतो, मग हा विचार इतका विचित्र मन पागल होत, मग बिमाऱ्या लागू लागतात, मग गोळ्या सुरू होतात बेटा. एक तर गोळी लागती, एक केमिकल जात, शरीर खराब होत, आणि मग तुमच्या हातातले हे बी देवाचा बी हे बिघाडा होतो, मन बी खराब होतं, अज्ञान कायम होतं, संसार डोक्यावर येतो, आणि तुम्ही मरता मरता तो संसार घेऊन पुढे जाता. हो माऊली. व्हायला नकोय, नकोय. सद्गुरु ज्या संसारात ज्या देहात तुम्ही आहे ते देह नाही तुमचा, आणि संसार पण तुमचा नाही, त्याच्यात सुख नाही, त्याच्यात तोंड घालणं बरं नाही. आमचं जगणं आमच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, आमचं मन आमच्या रामाच्या भेटीसाठी आहे, आमची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला ब्रह्माकार होण्यासाठी आहे. भगवंताला जाणून बुद्धी भगवंतापाशी थांबती, ब्रह्मनिश्चय करती, हे नाही मी म्हणती, हे जर मी नाही ह्याचा अहंकार कशाला, जगत खरं नाही वासना कशाला, देहात तुझा नाही तर नाते कशाला, ते तुझं काय वाट्याला धन आलं तुझ्या कामाचं नाही, त्याचा अहंकार कशाला. आज तुम्हाला मरता मरता जर अज्ञान नाही, अज्ञान आहे, अहंकार आहे, तुमच्या वासना आहे, तुम्हाला क्रोध आहे, तर तुमचं जीवन बर्बाद आहे, बर्बाद. हो माऊली. तुम्ही सर्वांच्या टप्प्यावर असून
तुम्हाला मंत्र मुगता येत नाही आणि आपली स्थिती बघता येत नाही. शमदमाची स्थिती प्रगट व्हावी. इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह, मनाची एकाग्रता, कृपाळू चित्त, दयाळू वृत्ती, समाधान अंतःकरण, अज्ञानाची निवृत्ती आणि संताची संगती, बोधाची संपत्ती, मोक्षाची स्थिती आणि परमात्म्याची प्रतीती हे झालंच पाहिजे. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. किती छान ताई. राम राम राम. एक प्रमाणे साधक कसा असतो, संसारी कसा असतो. संसारी पागलाने बैचेन असतो. पागल बैचेन असतो, निर्धास्त नसतो. संसाराचा तो भोगता असतो. साधकाची दशा उदास साई, उपाधीन सावी अंतर्बाह्य, लोलुपत काय निद्रेसे जिंकावे, भाषण करावे परिमित, भाषण करावे परिमित. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, उपाधी नसावी अंतर्बाह्य, अंतर्बाह्य. खरंय माऊली. अशी ही अवस्था भोगा, मरायचंय, दिया टाकायचंय, जायचंय यमाकडे जायचं का ठरवा. मग असा क्रोध, अशी वासना, असा अहंकार, यम नेणार तुला यम. म्हणून हे थांबवायचं, अहंकाराला जाळायचं, सतसंगात जगायचं, स्वरूपाला जाणायचं, स्वरूपाचं बनायचं. मी स्वरूपाचं आहे, मी देह नाही. आधी देह काय, खरा देह संबंधी पसारा. अभंग ऐकतात, कीर्तन ऐकतात, पुराण वाचतात, गावगाव हिंडतात, प्रगती शून्य. आपली अवस्था आपल्या काय, आपली स्थिती काय, आत्मस्थिती. भोगली का काय असतं माहित नाही, अनुवाद येत नाही, बोध थांबत नाही, तो बुद्धीला पकडताच येत नाही. कारण संसार बुद्धीने टाकलाच नाही, अहंकार मेलाच नाही, साक्षात्कार स्वरूपाचा झालाच नाही, महाकाचा प्रसाद गुरुने दिलाच नाही, त्या अंतःकरणाचा अधिकार प्रगट झालाच नाही, म्हणून त्या अंतःकरण भगवंताकडे गेलंच नाही. प्रत्येकाचा भाग आहे. जे अंतःकरण ईश्वराकडे गेलं का देहाकडे आलं, अंतःकरणच माहित नाही. त्याचा व्यवहार काय, ते कुठं आहे, काय ते सरकलं का, पाठीमागं आलं का, पुढे गेलं. पुढे आलं जगत आणि देह, मागं गेलं परमात्मा आहे. त्याला जाताच येत नाही, जगत सुटतच नाही, मरुस तर कटकट मिटतच नाही. काय आपलं आयुष्य आपण जगायचं, आपलं मन आपण जपायचं, आपली बुद्धी स्वरूपाकडे न्यायचा, आपला अहंकार मारून टाकायचा, आपलं स्वरूप प्रगट करायचं, आपलं ज्ञान आपण भोगायचं, आपलं अज्ञान ठेसून टाकायचं, आपलं मन महादेवाच्या पिंडीवर व्हायचं. त्रिगुणम त्रिगुणाकारं एक बेलपत्र शिवार्पण. देवा 3 गुण व्हायले, माझ्या मनातले पण 3 गुण येत, माझं मन पण तुला बेला सोबत घे, माझ्या पशी ठेवू नको शिवा. शिवहं शिवहं सचिदानंद, शिवहं 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 शिवहं
शिव आहे ना मी तुला वेळ होताना शिवच म्हणते आणि तूच तुला होऊन गेलास. मी कुठे रे इथे व्हायला, मी कुठे उरलो रे शिवा. सगळा तूच आहेस, व्हायला आधार तोच आहेस, आत तोच आहेस, वाहणारा तोच आहेस, वाहून घेणारा तोच आहेस, बेग तूच आहेस, सगळा तूच आहेस. तुझ्याहून भिन्न कुणी नाही, मग मी कसं भिन्न राहीन, मी पण तूच आहेस. म्हणून शिवोहम. किती सुंदर माऊली. खरंच साष्टांग कोटी कोटी प्रणाम. त्रिगुणम त्रिगुणाकारम. हे तीन गुणातनं पानं हे तुला वाहते ना, मग हे गुण माझ्या मनातले बंद कर ना शिवा, संपून टाकणं. माझं ऐकत नाही, ते गुण येतात जातात, मला त्रास देतात. गुण माझ्यापाशी आहे, भगवंत माझ्यापाशी नाहीये. ते गुणावतच मी भगवंतात कुठे आहे. गुण येतात, त्रास देतात, भांडण होतं, रजगुण होतो, चंचल होतो, संसार आवडतो, क्रिया आवडती, संबंध देहाचा होतो. अविद्या तुमच्यात आहे सतत, मेली नाहीये. तुम्ही मी मरत नाहीत आणि ती अविद्या मारत नाहीत. कारण अविद्येमुळे तुम्हाला जन्म यावा लागतो, तुम्हाला यम बांधून नेतो. मागच म्हणलं तुम्हाला, यम येतो बांधून नेतो, यम येती बांधून नेती, जनमुखा कडे पाहती. इतक्या बघून माती ही बाई सुधारत नाही. एवढ्या मातीला जाते, स्वतःची माती अज्ञानाने करून घेते. मातीला जातेच ना लोकांच्या, मग तुझी पण ही माती होणार हे कळ नका तुला. ह्याचं रूप म्हणजे मातीच आहे, ह्याचा संबंध म्हणजे अज्ञानाच आहे, ह्याचा मोह म्हणजे पापच आहे, आणि हे मी म्हणणं म्हणजे मोहच आहे. नाही कळालं, कळत नसेल हे कसं कळत. काय आलं माऊली. देहाचं रूप ते मातीच आहे, देहाचा संबंध हे मोहच आहे, आणि हे मी देह माझा म्हणणं हे पापच आहे. एकदा मी देह म्हणणारे संस्कार ब्रह्महत्येचं पातक आहे डोक्यावर. एक वेळ देह मी जर मनात आलं तर तुमचं तर जन्मभर तेच आहे. ब्रह्महत्येचं पातक ब्राह्मणाला मारलेलं. सदा न कदा मी देह, आणि मला म्हणलं मी बोलले, आणि मी आटी मी टट्टी. का मी आटी? मी कळलं का तुला? मी आत्मा आहे. तुला बोलतं का कुणी? काय याचा संबंध आहे की? खरंच माई, आम्ही किती मागो, आम्ही किती पापातो, कोटी कोटी दंडवट माई. आता अंगाला काटा आल्या बघा माई, काय जीवन आमचं व्यर्थ गेलं माई. कोटी कोटी तुम्ही सर्वच्या तुम्ही व्यर्थ नाही, तसं नाही बोलायचं माई. पण माई ऐकताना अंगाला काटा येतो. आम्ही किती देह माझा म्हणून आम्ही किती उगं कसं तरी अडवण्याचं तीनदा आम्ही. मग तुम्ही इथं आले ना बेटा. माई आता आलो माई, आता आलो माई. पाऊल टाकताना तुमची आठवण येऊन आम्ही पाऊल टाकतो माई. एवढं असं विचार करू पाऊल टाकतो माई आम्ही. कोटी कोटी दंडवट. एवढे अनाडे जीव, एवढा कष्ट करणारा, राबणारा शेतात, घराचं ओझं घेणारा, आज तुम्ही माझ्याकडे आले, पावन झाले बेटा. माई कोटी दंडवट माई. अध्यात्म हे कुणाळ्या काळाचं भांडवल नाहीये. भले भले महाराज वाहून गेले, त्याला कळत नाही, आणि तुम्ही शेतकरी माझ्याकडे आले. अहो भाग्य माझा. पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी दंडवट. भले भले तसेच वाया गेले न, त्यांना अज्ञान काढता येतं ना, असे ब्रह्मविद्याचा जोड लावून देता येते. बाकीचं व्यवहारातलं बोललं तर हजारो शेकडो बोलतात, त्याचा वाद नाही. त्याच्यात हे गुंता ते त्यांचा अधिकार तसाच असतो, तो आपला विषय नाही. पण आपला विषय आहे की मी कोण. म्हणून देहरूप घराचा तो द्रष्टा, जे तू द्रष्टा ते तू आत्मा, हा विषय चालू आहे. देहरूप घराचा जे तू द्रष्टा ते तू आत्मा. समजलं की नाही?
हो माऊली. ह्या घराचा द्रष्टा आहे. हो मग माऊली. देहरूप घराचा द्रष्टा आहे मी. शब्द ऐका, तू देहरूप घराचा द्रष्टा, जे तू द्रष्टा ते तू आत्मा. मग तो देहाचा द्रष्टा आहे, देहून तुम्हाला बाजूला केलंय. द्रष्टा म्हणजे पाहणारा सांगितलंय, आणि पाहणारा हा द्रष्टा आहे, आणि द्रष्टा म्हणजे दृश्याहून भिन्न आहे. भिन्न म्हणजे तू देह नाहीस, हा अनुभव तुम्ही घेतला पाहिजे. आणि द्रष्टा हा ज्ञान स्वरूप आहे, त्याला हा देह कळाला आहे. कळणं हे आत्माच आहे, कुठं देह आहे. हो माऊली. साष्टांग दंडवत. जे तू द्रष्टा ते तू आत्मा. मग आत्मा का म्हणली? त्या आत्म्याचाच एक दुसरं रूप झालं जाणताना द्रष्टा बनला. कारण द्रष्टा निर्विकारी असतो, तो ज्ञानस्वरूप असतो, तो वृत्तीला आधार असतो, तो ब्रह्मरूपाचा एक भाग असतो, तो अधिष्ठान असतो. वृत्तीचा संबंध मायेने केलेला असतो, वृत्ती त्याच्या आधारावर असती, व्यवहार तिचा असतो, संबंध याचा असतो, दोघाचा संबंध असतो, पण त्याला माहित नसतो. ती संबंध करत असती आणि त्या गुणाची शक्ती असते आणि त्याचा संबंध असतो. कारण अनादिकालापासून ती माया आणि ते ब्रह्म या दोघांचा संबंध आहे. आणि जीवा शिवाचा भेद आहे. हे 5 पदार्थ अनादि येतं. ते पहिले 3 ब्रह्म माया दोघांचा संबंध 3 पद झाले. जीव शिव यांचा भेद 2 झाले. हे 5 पदार्थ अनादिकालापासून असेच असतात की त्या वृत्तीला त्याचा आधार घ्यावा लागतो, आणि त्या आधाराच्या संबंधानं ते संबंध करते त्याचा, आणि तो संबंधित होतो. कारण तो व्यापक असतो. त्याला संबंध कोणी केला काय केला माहित नसतं. पाण्यावर लाट येते जाती, लाट पाणी झालं हे माहित नसतं, कारण लाटच पाणी आहे. तसा सगळं तो ईश्वर तोच आहे, म्हणून तो मीच आहे, तो आत्मा. साष्टांग दंडवत. कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर. देहरूप घराचा द्रष्टा तो आत्मा, जे तू द्रष्टा तो आत्मा. द्रष्टा हा ज्ञान स्वरूप आहे. माई एवढं आलो. कोटी कोटी दंडवत. छान. द्रष्टा असताना तो पाहणार आहे, कळणार आहे, ज्ञान स्वरूप आहे, निर्विकार आहे. तिथे विकार नाही, व्यवहार नाही, पण तिथे फक्त तिनं संबंध केला, त्यानं नाही. त्यामुळे म्हणजे वृत्तीनं तिने संबंध केला, त्याला माहित नाही संबंध केलेला. कारण तो संबंध होतच नाही, तिथे व्यवहारच नाही. तो व्यापक आहे, तो एकच आहे, त्याच्यापासून काही नाहीच आहे. त्याच्यावरती उत्थान पावती वृत्ती ती माया आहे. व्यवहार तिचा आहे, तिच्यात गुणाची उत्पत्ती आहे, ती प्रकृती आहे. तिथं विकार आहे, हा निर्विकार आहे. म्हणून निर्विकार हा सत्ता संबंधानं अधिष्ठान झाला. वृत्तीला व्यवहार करता आला, आणि त्या वृत्तीनं त्याच्या संबंधानं त्याच्या शक्तीनं व्यवहार झाला. ही म्हणती मला कळालं, ही बाईची पुडी. मला राग आला, तू कोण हेच माहित नाही, आणि मग राग येऊ दे, मग नाच, आणि मग थैमान घाल. समजते ना मराठी? हो माऊली. प्रत्येकासाठी हा विषय, एकासाठी म्हणून नाहीये. हो माऊली. हे डीप मध्ये जाणं सोपं नसतं. उघडला काय ग्रंथ वाचला? नाही माऊली. वाचायले नाही माऊली. तुमचं कसं सांग का, दगडावर पाणी टाकण्यासारखं आहे, मध्ये जिरतच नाही, आणि माती पाणी बाहेर ठेवतच नाही. ज्याचं अंतःकरण माती सारखं पवित्र स्वच्छ सुंदर आहे, ते बोधाचं पाणी घेते. जे दगड आहे ते पाणी टाकून जात. साष्टांग दंडवत. ठिकाणी मला सांगावंच लागतंय. तू कसं तुम्ही थांबते, तुम्ही बोला मी ऐकतात. सांगा, थांबून का बसले? नाही माऊली, तुमचं बरोबर आहे. आम्हाला काय नाही सांगताय. बरोबर आहे माऊली. ऐका, जी जमीन कसदार आहे, जी काळी भोर आहे, तिच्यामध्ये धान्य पिकं, काजू बदाम पिस्ते काढायची ताकद आहे. ते कोकणची भूमी आहे, त्याची नांगरणी झाली, तिथं फवारणी झाली, तिथं पाणी मरणांत पाणी पडलं, तिथं काजू बदाम येतील का? हराळी गवत येईल? काजू बदाम येतील माऊली. विषारी वडवा. दुसरं काय करता तुम्ही? धोत्राचं अंतःकरण
म्हणजे विचारी बीज तुमचं मन म्हणजे अविद्या म्हणजे धोत्रा. तोडवणी चंदन कर्दळीचे बन, तोडवणी चंदन कर्दळीचे बन, धोत्रा लवलाही पेरियला पेरियला, धोत्रा लवलाही पेरियला पेरियला. चांगलं केलं. नाही माऊली. तोडून चंदन कर्दळीचे बन, चंदन बी काढलं. किती पैसा चंदनाला? लाखो लाखो किंमत आहे त्याची. धोत्रा फेरला किती किंमत आहे? काहीच नाही. मग हे अंतःकरणात अविद्या ठेवली, ह्याला किती किंमत आहे? आणि ह्याला ब्रह्मविद्या प्रगट केली, किती अनुभवलंय. हो माऊली, साष्टांग दंडवत. काय फार तुम्हाला बोलून खरंच फायदा नाही. दगडाला दगड, पाषाणाला पाषाण. आपल्याला जायचं बी लक्षात. नाही खरंच आहे. काय सांगतात त्या द्रष्टा? काय दृश्य किती व्हायचं? काल तर 40 मिनिट थांबलेच नाही. 40 मिनिट. आणि एकाचा फोन नाही, हे भावजाचं एक वाक्य नाही. पात्या गागर पाणी, गागर चिकानी. हे वाक्य छान आहे. बरेच जण स्टेटस दिसली मला. आमच्याकडे थोडा कार्यक्रम होता, लग्नाचा काल टिकल्याचा कार्यक्रम मोठा छान झाला. माहेरी लग्न जमलं, कोमट्याची पोरगी आली, पिलाजी घराण्यात आमच्या काळात. अभिनंदन माऊली, अभिनंदन. देह नाहीस तर देहापासून वेगळा आहेस, यासाठी वरली विचार करणे ध्यानात धरून ठेवले असता आपण देहाचा अशा प्रकारचा अभिमान नसतो होतो. अशा प्रकारची विचारसरणी बुद्धीनं धरून ठेवली तर मी देह नाही असा अभिमान नसतो होतो. कळालं? हो माऊली. वाक्य बोला प्रेरणा, वाक्य बोल बेटा. सरणी बुद्धीमध्ये धारण जर केली तर मी देह नाही असा विचार पक्का होतो. होत आहे. बरोबर आहे? हो. हे ध्यानात ठेवलं तर मी देह नाही असा अभिमान, का मी देह आहे हा अभिमान नष्ट होतो. किती सुंदर भाषा. होत आहे, खूप सुंदर. हा, मग मी देह आहे आणि मी देह नाही, त्या दोन गोष्टीचा आपण दोनच मिनिट विचार करू. मी देह आहे तेव्हा विकार, अहंकार आणि गुणाचा अहंकार. 3 वाक्य बोला भावी. 3 वाक्य. मी देह आहे म्हणताना काय काय असतात चालना? विकार. मी देह आहे म्हणजे विकार, आकार आणि गुणाचा विकार, अहंकार. गुणाचा आविष्कार. नाही मग मी देह आहे ते तेव्हा विकार, अहंकार आणि गुणाचा हा आकार. हा, एक विकार, एक अहंकार. गुणाचा अहंकार आणि हाहाकार. कशाला म्हटलंय? गुणांचा हाहाकार, एक विकार, एक अहंकार आणि एक गुणांचा हाहाकार. हा, जेव्हा मी देह आहे असं बुद्धीमध्ये संस्कार उद्भूत होतात. ऐका ऐका, ज्या अविद्येचा नाश होत नाही, अविद्या तुम्हाला गुणाकडे येते. आणि जेव्हा गुण तुम्हाला विकार करावा लागतो, तुमच्यामध्ये विकार असतोच, मग गुण हा विकार देतात आणि विकार होताना अहंकार माजतो आणि अहंकारामध्ये रोग हे लागतो तुमच्या पाठीशी. एक भवरोग, एक देहाचा रोग. 2 रोग आहेत की नाही? हे सत्य का खोट आहे? खरंय माऊली. बरोबर आहे, बरोबर आहे. एकतर मोक्ष तर नाहीच, एकतर तुम्हाला भगवंताचं ज्ञान तर नाहीच, तुमचं अज्ञान तर संपलं नाहीच, पण बिमारी आली. काय चांगलं झालं? सांगा, काय चांगलं झालं? काहीच नाही माऊली. नाही काही तिथं काहीच चांगलं नाही. तुम्ही सांगा, बीपी लागणं, थायरॉइड वाढणं, आपल्याला हकार होणं,
मी करून देहाचा संबंध वाढवणं, लोकांवर वर्चस्व गाजवणं, आपला पगडा माजवणं, का मरून पडायला नसता. आपल्या महिमेत थांबा, आत्मदान भोगा, देहबुद्धी त्यागा, अज्ञानाला संपवा, ब्रह्मज्ञानात जगा, परमात्म्याला बघा. अहो इथं बेल नाही, फुल नाही, पूजेची मांडणी करताना केवढं लागतं सामुग्री. इथं जाण्याला काय भटजी नाही, पैसा नाही, चांदीचा देव नाही, घंटी नाही. त्या भगवंताला पूजा करताना मन भरून जातं बघून. देवाची आरास, चांदीचं पाट, घंटी, सगळी सामुग्री देवा या, बसा, अभिषेक करायचा. देव वाढ बघतो, माझे भक्त पूजा घालतो, मला कसा श्लोक म्हणतो, माझे कसे फुलं अर्पण करतो, कशी भावना मला वाहतो. फुलाच्या रूपातून मला भावना आहे, त्याचं प्रेम आहे, त्याचं अंतःकरण विपुल आहे. काय त्याचा आदर्श आहे, काय भक्ती आहे, काय पुण्य आहे. म्हणून भगवंत तिथं येतो, शिव येतो, रुद्र आहे. तिसरा डोळा उघडतो ज्ञानाचा. त्या घरात धनाचा भांडार आहे, कारण महादेवाच्या बाजूला कुबेराचं भांडार असतं. त्या कुळामध्ये विशेष सौख्य असतं. ते मन रामापाशी असतं, कारण शिवाचा गुरु राम, रामाचा गुरु शिव. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंडवत. संस्कार ताई साष्टांग. साष्टांग दंडवत माऊली. धुरंधारी माई आमची कोटी कोटी दंडवत माई. मग ती पूजा करताना किती कष्ट आहेत तुम्हाला. जर गंध नसतं पूजा होत नाही महादेवाची, अक्षर चिटकत नाही, भस्म नसतं तर ती पूजा नाही महादेवाची. कोण होते भस्म? माती वात्यात. अक्कल तरी का काय टाकावं, कोणता अभिषेक करा, मध सुद्धा लागतो श्रावणामध्ये, भस्म लागतं, गंगेचं जल लागतं, अशा वाट्या लागतात सगळ्या बाजूबाजूला. पाणी घालायला वेळ नाही बायांना, पाणी वतायला पूजा करतात. न भक्ती नीट, न मुक्ती नीट, न संसार नीट, न थोबाड नीट. काय नीट आहे तुझं? सगळं तुझा इट, इटलेली भाजी फेकून द्या. कधी का बीट? हो माऊली. अरे कशी पूजा करताना किती कष्ट आहे, आणि त्या भक्तीनंतर तो प्रगट आहे. त्याच्या प्राप्तीसाठी अंतःकरणाची तळमळ आहे, त्याला कळण्यासाठी बुद्धी तगमग आहे. त्याला जाणायचंय, ह्याला नाही. त्याला बघायचंय, जगाला नाही. त्याचा अनुभव घ्यायचा आहे, देहाचा नाही. त्याच्या अनुभूती त्याला प्राप्त करायचंय, बाकी नाही. हे सोडायचं आता. ते पडणार आहे खाली गळून, त्याचा कशाला माज. त्याची लाज असावी. या आयुष्यातून काय मी काय प्रगट केलं, या देहातून काय झालं मला, त्याचा उपयोग कुणासाठी केला? भांडायसाठी, तमगुणासाठी. याचा उपयोग नाही. याचा बाद निश्चय. यातून मन आला, वृत्ती ह्याला सोडून द्यावी लागते, वैराग्य. तिने ईश्वराकडे जावं लागतं, विवेक. तिने ईश्वरात थांबावं लागतं, ज्ञान. एक रूप व्हावं लागतं, ब्रह्मज्ञान. याचा उपयोग असा करावा लागतो ना. का कसा? वाटेमध्ये काच पडलाय, असे टोको टोको काचाचे, तर पायात चप्पल ठेवावी लागती, काच घुसत नाही. तसा संसार विचित्र आहे. मनात ज्ञान ठेवावं लागतं, संसार घुसत नाही. मन रक्त बांबाळ नाही. साष्टांग दंडवत माऊली. ती वर्माचा शब्द आहे ताई, खरंच मानावं लागू. चप्पल घालून चालताच येत नाही. काच, तुझ्या प्रारब्धाची काच आहेत ती, कुणी नाही ठेवलेत. ते टोक आहेत, तुला टोचणारच आहेत, रक्तबंबाळ होणारच आहेस. चप्पल घाल. माझं एक मत आहे, ऑल पर्पज, की हरेक बुद्धीनं, हरेक प्रमाता जीवानं, हरेक जन्माला आलेल्या मनुष्य योनीनं फक्त बोधात, ज्ञानात, वेदात, नामात असावं.
संसार होत राहतो, त्याला चित्त धरायचं नाही तर त्याला करत राहायचं, फेकत राहायचं आणि ह्याला समजून घेत राहायचं. वेदाकडे यायचं, हृदय मंदिर करायचं, बोधाला मध्ये जगायचं, देहातून निघायचं, वृत्तीला अमृतमय बनवायचं, अज्ञानाला भस्म करायचं, वेदाला हृदयात पुजायचं, संतांच्या चरणाला बघायचं, त्यांच्या जीवनाचा आदर्श ठेवायचा आणि त्यांचा जो मोक्ष आपल्याकडे घ्यायचा. साष्टांग दंडवत. मग आपली माती करायची होय या कुटुंबासाठी. सटरम बटरम हाय हॅलो गोड प्रेमाला बोलायचं. चला कोणा मी त्याच्यात, तो मी, ते मी, तो हम, तो हम, तो मी, तो मी देह नाही, हा व्यवहार माझा नाही. व्यवहाराला सोडणारी व्यक्ती धन्य असते, बोधाला पकडणारी व्यक्ती पुण्यवान असते आणि जगताचा बात करणारी व्यक्ती मोक्ष प्रधान असते. हो माऊली. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. सांगा 3 मागाचे वाक्य. मोक्ष प्रधान असते. सांगा. ऐकून बोलता येत नाही. केवढा अधिकार आहे उंच. टांगा काय टांगा थांबले. दोन आले मग. दोन आले माऊली. व्यवहाराला सोडणारी व्यक्ती पुण्यवान आहे आणि व्यवहाराचा बात करणारी व्यक्ती मोक्षप्रधान आहे. जगताचा बात करणारी वृत्ती मोक्ष प्रधान असते. बोधाला पकडणारी 3 बुद्धी, बोलले. हो बोधाला पकडणारी वृत्ती ते बुद्धी पवित्र असते. पवित्र असते. बोलले. एक मिनिट थांबा. तुमच्या घरात मी उठलात, कोणाच्या कानातलं पडलं, कुठे अंगठी पडली, कुठे लॅकेट पडलं, उचलता की नाही पटा 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 पटा. हो माऊली. हो माऊली. मग हे का उचलता येत नाही? हम्म? अधिकार कमी पडतो ना माऊली. हा अंगठी कामाची महागाची आहे, उचलून ठेवा. आणि बोध फुकट आहे, फेकून द्या. नाही हा. तसं नाही माऊली. बोध पण तेवढाच आम्हाला कामाचा. अंगठीपेक्षा मौल्यवान आहे. केल्याशिवाय, देहाचा बात केल्याशिवाय, भगवंताची जाणीव झाल्याशिवाय त्याला सोडायचं नाही. असा अट्ठास पाहिजे. हा प्रपंच तुम्हाला डोक्यावर येणार, त्रास देणारच, पण तुम्ही त्याच्यावर हवी होणार हे चुकत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जीव कसून राहतात. ते छोट 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 येत बोलता, कारण तो जन्मोजन्मी हेच केलेले, पण हे कधी नाही केलं. मग आता ह्या जन्मात तुम्हाला दिलं गुरुनं, गुरुजींना, तर आता ह्याच्यामध्ये राहायचं आणि ह्याला सोडायचं. कारण कि 2 दिन की जिंदगानी है, बाकी सब कहानी है. खरंय माऊली. साष्टांग दंडवत. खरंय. किती जरी कमावलं, किती जरी आपली गुरु मंत्र आहेत. बाकी सब कहानी बन जाती है फिर बाद में. म्हणून एक सांगते, आपल्याला बोधात राहायचंय, आपल्याला वेदाला पाहायचंय, आपल्याला ब्रह्मरूप व्हायचंय, आपल्याला मनाला विठ्ठल विठ्ठल करायचंय, तर फक्त चिंतनात घ्यायचे, बाकी बाहेर फेकायचे. हो माऊली. एवढं मला कळत. असतात प्रत्येकाला अडचणी, प्रत्येकाचं जीवन वेगळं प्रारब्ध अलग असतं, पण आपलं जीवन आपल्या हातात आणि आपली बुद्धी रामाकडे, मन श्यामाकडे, अंतःकरण बोधाकडे, चित्त चिन्मय होणं हे कर्तव्य आहे. कसला देह, कोणते लेकरं, कोणची प्रॉपर्टी, एका क्षणात थांबतं विश्व आपलं. मग कोण कोणाचं आहे? मन रामाचं. हे पाण्याचा बुरगुडा कधी फुटेल माहित नाही. कशाला अहंकार घ्यायचा, कशाला क्रोध करायचा, कशाला देहाचा संबंध वाढवायचा, का जन्माला पुन्हा पुन्हा यायचं, का
आत्मधन सोडायचं का विषय धन जोडायचं? हा आत्मधन आमचे ते कोणी घेत नाही, ते दिसत नाही, बुद्धीतून ते काढताच येत नाही, संतावे वाचून ते मिळतच नाही, वृत्तीला मी कोण कळतच नाही, तोपर्यंत अज्ञान जळतच नाही. म्हणून देहाचा संबंध खतरनाक आहे, गुणाचा प्रादुर्भाव बेकार आहे, आणि बुद्धी मध्ये अहंकार आहे, तर तो जीव यमाचाच, दुसरा कोणाचाच नाही. त्याला यमाकडे जावंच लागतं. जोपर्यंत बंधन काढलं नाही, जोपर्यंत भेद टाकला नाही, जोपर्यंत मन शिव झालं नाही, जोपर्यंत श्रवणाचा परिणाम झाला नाही, तोपर्यंत मला यम घेतल्याशिवाय राहणार नाही. हो माऊली. आठवण ठेवायची यमाची. तरी येऊ नये, भेद राहू नये, संशय येऊ नये, संबंध होऊ नये. आणि तो आहे मी, हा जो मनातले संस्कार ते बुजू नये, ते तू आत्मा आहेस, देहरूपी घराचा द्रष्टा आहेस. असं तरी दिवसभर म्हणता म्हणता काम करीत जावं. ते कुठं आहे? इथे हे बंद झाले की ते सुरू होतं टक 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 टक. ते तर भूतमान कुठून मायेच लावती बस सांड निघती, निघते की नाही? हो माऊली. अवघड आहे बेटा. अविद्या, मनाचा विकार, देहाचा संबंध, जगताचा बाद, रामाचा प्रसाद, संताची संगती, वेदाची उन्नती, रामाची प्रतीती फार कठीण आहे. देहाची प्रतीती सतत आहे, रामाची ओळख एकदाच आहे, मग तो तुमच्या पशीच आहे, मग त्याचा तुमचा अभेदच आहे. तो तुम्हाला बाजूला होऊ शकत नाही, त्याचं नाव ज्ञान. तो तुमच्याहून बाजूला होऊ शकत नाही. नाही हरी ते ते संत संत ते ते हरी, ऐसे वेद चारी बोलताती. तू काय हे नाही माऊली, बरोबर आहे. नाही माऊली. संत ते ते हरी, ऐसे वेदचारी. म्हणजे त्याच्यापाशी देव व्हायचंय. सांगा मग, हा बोध संताचाच आहे, वेद जगाचाच आहे, कळणं वृत्तीच आहे, मिळणं बोधाच आहे, अनुभव हृदयाचाच आहे, प्राप्ती संताकडूनच आहे, अनुभूती आपलीच आहे आणि आपल्यालाच आहे, तो मोक्षच आहे. रामकृष्ण हरिमाई. चला थांबते, एक विषय वाचून घेते. माहित तुमच्या बोधाचं चक्र असं आहे ना, आमच्या संसारातले सगळे हा देह मी नाही असे सिद्ध होते, व ते जाणले असता देहातील अहंता नष्ट होते. तुमच्या म्हणण्याने सांगितलेल्या रीतीने विचार केला तर मी देह नाही असं सिद्ध व्हायलंय, असं शिष्य म्हणतो. त्याला अनुभूती आली आहे, आपली गेली. ते जाणले असता देहातील अहंता नष्ट होते, तर तरी पण देह माझा आहे हे समजणेही ममता राहतेच. त्यांना काय सांगितलं? देह मी नाही, बरोबर आहे, पण देह माझा वाटतो ना, ममता. मी आणि माझा ह्या दोन विचार बोलले, अहमाध्यास आणि ममाध्यास. देह मी नाही, अहमाध्यास. देह माझा वाटतो, ममाध्यास. मग एक अध्यास जरा एक राहिलाय, तू कोणत्या अध्यासात उद्या बघू, टाइम संपलाय, मी थांबते. मंडळी वरदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला कोणी बोलू नका.